नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त टेस्टी आणि झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत। तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतले आणि नंतर असे किसून घेतलेत। तर हे आपल्याला लागणार आहे ते आपण बाजूला ठेवूया आणि आधी पुढची कृती करूया। तर एका कढईमध्ये मी आता 1 कप तांदळाचं पीठ घेते। कढई आधी गॅसवर ठेवायची नाही आहे, आधी तांदळाचं पीठ या कढईमध्ये घ्यायचं आहे। यानंतर 1 कप पिठासाठी इथे आपल्याला 1.5 कप पाणी लागणार आहे। तर थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत जायचं आहे। तर सुरुवातीला मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे, थोडं थोडं घालत जाऊया आणि मिक्स करत गुठळ्या काढत जायचे। तर सगळं 1 कप पाणी इथे घातलं आहे। हे आणखी अर्धा कप पाणी मी इथे घेतलं आहे, ते सुद्धा घातलं। तर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स केलं आहे मी व्यवस्थित। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी थोडं मीठ घातलं आहे आणि नंतर आपण आणखी जर लागलं तर टेस्ट करून आणखी थोडंसं घालूया। आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। तर कढई मी गॅसवर ठेवते मंद फ्लेमवरती। आता आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे। तीन ते 4 मिनिटांमध्ये पीठ छान शिजतं। असं मिक्स करत जाऊया आणि तर इथे पाहू शकता 3 ते 4 मिनिटात असा याचा गोळा तयार झाला आहे, उकड तयार झाली आहे। आता गॅस बंद केला आहे मी आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि असंच याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तर इथे पहा 5 मिनिटं झाले आहेत। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे आता हाताला आपल्याला सहन होईल इतकं थंड झालं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, किसलेलं आलं घातलं। यानंतर जे बटाटे आपण किसून ठेवले होते ते घालायचे। तर 1 कप तांदळाच्या पिठासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे। मोठा बटाटा असेल तर एकच घेतला तरी चालेल। यानंतर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। यानंतर यामध्ये अर्धा चमचा सांबर मसाला घालायचा आहे। जर तुमच्याकडे सांबर मसाला नसेल तर तुम्ही पाव चमचा इथे हिंग घालू शकता। मी सांबर मसाला घातला तर मी इथे हिंग घातला नाही। यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर इथे आपण बटाटा घातला। तर सुरुवातीला आपण थोडं मीठ घातलं होतं, तर बटाटा घातला म्हणून आणखी थोडंसं इथे मी मीठ घातलं। आता हे सगळं साहित्य एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ, बटाटा आणि जे आपण मसाले घातले सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे पहा याचा असा गोळा मी तयार करून घेतला आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं, हाताला पीठ चिटकू नये म्हणून, आणि याचा असा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि मेदूवड्याला जो शेप असतो तसा मेदूवड्याचा शेप याला देऊन घ्यायचा। यामध्ये तुम्ही काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता, त्याची चवसुद्धा खूप छान लागते यामध्ये। तर पहा असा मस्त याला शेप दिला मेदूवड्याचा आणि हा इन्स्टंट मेदूवडा आपण आज बनवणार आहोत। तर पहा 1 कप तांदळाच्या पिठापासून आणि 2 बटाट्यापासून माझे इथे 15 ते 16 मेदूवडे तयार झालेत। तर आता आपण हे मेदूवडे फ्राय करून घेऊया। तर यासाठी इथे गॅसवरती मी तेल गरम करून घेतलं आहे। तेल मेदूवडा तेला सोडण्याआधी छान कडकडीत गरम हवं आणि नंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे
आणि मग मेदूवडे सोडायचे आहेत. मेदूवडे सोडल्यानंतर आधी हे खालच्या बाजूने फ्राय होऊ द्यायचे आणि मगच याला उलटून घ्यायचं. लगेच उलटायचं नाही आहे. खूपच झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर पहा, आता एका बाजूने हे खालच्या बाजूने थोडेसे ब्राऊन दिसायला लागलेत, तर मी उलटून घेते. मस्त रंग आलाय. तर आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असे छान गोल्डन ब्राऊन करून घेऊया. तर पाहू शकता मस्त दोन्ही बाजूने खूप छान रंग आला मेदूवड्याला. तर आपण हे काढून घेऊया. मंद फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते फ्राय होतात, कच्चे राहणार नाहीत. जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली आणि फ्राय केलं तर ते वरून लगेच ब्राऊन होतील आणि आतून कच्चे राहतील. म्हणून मंद फ्लेमवरतीच हे फ्राय करायचे. तर हे मी असे मेदूवडे सगळे काढून घेते. आणि असेच उरलेले मेदूवडे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. दिसायला पहा हे किती मस्त दिसतात. तर हे मेदूवडे इथे मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेत. नाश्त्यासाठी अगदी झटपट हे तुम्ही तयार करू शकता आणि मुलांना तर हे खूपच आवडतील. यामध्ये तांदळाचं पीठ आहे, त्यामुळे छान कुरकुरीत होतात आणि बटाट्यामुळे खूपच आतून सॉफ्टसुद्धा होतात आणि चवसुद्धा खूप छान येते. तुम्ही फक्त तांदळाच्या पिठापासून सुद्धा हे बनवू शकता, पण बटाट्यामुळे त्याची टेस्ट आणखी वाढते. मी तुम्हाला एक मेदूवडा तोडून दाखवते. पहा, वरून मस्त कुरकुरीत झाला आहे आणि दिसायला सुद्धा आपला नॉर्मल जसा मेदूवडा असतो तसाच आहे. आपले जे नेहमीचे मेदूवडे असतात ते उडदाची डाळीचे असतात, त्यामुळे थोडेसे हेवी असतात नाश्त्यासाठी. तर हे तुम्ही बनवू शकता. पहा तुम्ही, आतून सुद्धा अगदी जाळीदार झालेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही नक्की एकदा हे करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.